श्री स्वामी समर्थ। आज आपण अंकशास्त्राच्या सिरीजमध्ये मुलांक 1 साठी हे लोक कशी असतात, यांचं करिअर कोणतं पाहिजे। मुलांक 1 साठी खूप मला असे मेसेज आले आहे की मॅडम मुलांक 1 वर जरा मोठा व्हिडिओ बनवा, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर मुलांक 1 म्हणजे काय, काही लोकांना माहिती देखील नसेल। मुलांक 1 म्हणजे ज्या लोकांचा जन्म 1, 10, 19 आणि 28 या तारखेंना झालेला असतो, अशा लोकांचा मुलांक हा 1 असतो। म्हणजे 1, 10, 19 आणि 28 जन्मतारखा ज्यांच्या आहेत अशा सगळ्यांचा मुलांक हा 1 आहे। मग ही लोक कशी असतात, यांचं करिअर कोणतं असायला पाहिजे, यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात, तर या सगळ्यांबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असेच अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्राचे व्हिडिओ येत असतात। चॅनलला सबस्क्राइब करण्याचा हा शुभ मुहूर्त आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि भरभरून प्रेम द्या। तर चला बघूया मुलांक 1 ची लोक कशी असतात। 1 हा अंकशास्त्रामध्ये सूर्याला रूल करणारा नंबर आहे। म्हणजे सूर्य या मुलांकाला रूल करत असतो, म्हणून आपण समजलंच असाल की 1 मुलांक असणारी लोक ही जरा सूर्यासारखी चमकदार, तेजस्वी आणि खूप महत्वाकांक्षी अशी ही लोक असतात। आणि या लोकांमध्ये आपल्याला बघायला येईल की अथॉरिटी म्हणजे जास्तीत जास्त अथॉरिटी पॉवर यांच्याकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ अथॉरिटी यांना मिळत असते। आपण सूर्यासारखं आपल्याला आपलं व्यक्तिमत्व असतं। ज्याप्रमाणे सूर्य अतिशय तेजस्वी असतो आणि ज्याप्रमाणे त्याला पंक्च्युअल तो आपल्या वेळेमध्ये असतो, तर ही लोक देखील अतिशय पंक्च्युअल असतात। सूर्य हा सगळ्या ग्रहांचा असा राजा आहे, त्यामुळे ही लोक सुद्धा राजासारखी जीवन जगणारी असतात। यांना खूप स्वतः हे महत्वाकांक्षी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात। कोणतंही क्षेत्र असो, नंबर 1 वर राहण्याची यांची महत्वाकांक्षा असते आणि हे नंबर 1 वर राहतात देखील। सूर्य हा सगळ्यांचा राजा आहे आणि तो सगळ्यांना देणारा आहे, गिव्हर आहे। त्याचप्रमाणे ही लोक देखील सगळ्यांना देणारी असतात। खूप यांचा स्वभाव हा तसा जरी वरून कठीण दिसत असला तरी पण आतून खूप मऊ असतात आणि सगळ्यांना प्रत्येकाला देण्याची वृत्ती यांच्यामध्ये असते। तर अशा प्रकारे यांचा स्वभाव असतो। कधी कधी तुम्हाला वाटेल की हे सगळं चांगलं सांगता आहे, चांगल्या पण काही गोष्टी असतात, पण या लोकांमध्ये थोड्या प्रमाणात इगो देखील आपल्याला बघायला मिळतो। थोडासा इगो असतो आणि थोडा तापट स्वभाव असल्यामुळे समोरचे यांना समजून घेण्यामध्ये थोडेसे कमी पडतात। कधी कधी काही प्रमाणामध्ये आपला स्वभाव जास्त तापट झाल्यामुळे आपल्याला फॅमिलीमध्ये आणि आपल्या बिझनेस लाईफमध्ये किंवा नोकरीमध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात, कारण आपला स्वभाव सडेतोड बोलण्याचा असतो। त्यामुळे ह्या अडचणी आपल्याला येऊ शकतात। हा जर स्वभाव सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी या आपल्याला 1 नंबरच्या बाबतीत सांगता येईल की हे खूप अतिशय चांगले असतात। सगळ्यात चांगला नंबर जर असेल तर हा सगळ्या मुलांकामध्ये 1 नंबर हा चांगला असतो, कारण 1 नंबर हा राजाचा नंबर आहे, सूर्याचा नंबर आहे। राजासारखीच ही लोक असतात। थोडासा आपला स्वभाव जर सोडला तर सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो। जर आपल्याला उदाहरणच बघायचं झालं तर आपल्याला सांगता येईल की मुकेश अंबानी, रतन टाटा, आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा देखील मुलांक 1 आहे। जर ते तसे नसते, वेळेवर निर्णय घेणारे किंवा आपल्या निर्णयावर ठाम राहणारे, महत्वाकांक्षी, आपल्याला जे पाहिजे ते मिळवणारे जर नसते तर आता त्यांनी यश संपादन केलं नसतं। त्याचप्रमाणे ही लोक देखील असतात। यांना सगळ्या गोष्टी ह्या आपल्या मनासारख्या लागत असतात आणि ते पूर्ण करतात। प्रत्येक ठिकाणी 1 नंबर राहावा अशी यांची अपेक्षा असते। खूप पैसा मिळावा, आपण प्रत्येक कार्यामध्ये आपण अग्रेसर राहावं अशी यांची इच्छा असते। आणि कोणतंही काम जरी घेतलं आणि कोणत्याही कामात जरी टाकलं तर यांना असं वाटत असतं की आपणच हे काम पूर्ण करावं। इनिशिएटिव्ह हे घेणारे लोक असतात। प्रथमतः आपणच या गोष्टीवर वर्चस्व करावं असा यांचा थोडासा स्वभाव असतो आणि तो असणारच आहे, कारण की सूर्य हा राजा असल्यामुळे म्हणजे आपणच प्रत्येक ठिकाणी 1 नंबर आलं पाहिजे किंवा इनिशिएटिव्ह आपण घेतलं पाहिजे असं यांचं नेचर असतं आणि हे प्रत्येक ठिकाणी चमकतात देखील।
आता यांना करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना नोकरीमध्ये सरकारी नोकरी अतिशय उत्तम प्रकारे हे सरकारी नोकरीमध्ये काम करू शकतात। कोणतीही सरकारी नोकरी असो, हे तिथे आपला ठसा उमटवल्याशिवाय राहत नाही। कितीही गर्दीमध्ये जरी असले तरी या लोकांचा ठसा हा उमटत असतो। त्याचप्रमाणे आर्मीमध्ये, पोलीस खात्यामध्ये देखील ही लोक चांगल्या प्रकारे काम करू शकतात। खूप डिप्लोमॅटिक असा यांचा स्वभाव असतो। बात बनवणे किंवा एखाद्या गोष्टीचं एखाद्याकडून काही गोष्ट काढून घेणे किंवा आपल्या इन्फ्लुएन्समध्ये एखाद्याला करणे, म्हणजे आपल्या विचारांचा प्रभाव दुसऱ्यावर पाडणे, या गोष्टी सुद्धा हे लोक चांगल्या प्रकारे करू शकतात। आपल्या बोलण्याने, वाणीने, आपल्या स्वभावामुळे हे लोकांवर छाप पाडणारी हे लोक असतात। त्याचप्रमाणे लोक देखील यांचा सल्ला देखील ऐकत असतात, यांचे सल्ले देखील लोक घेत असतात। यांच्यावर खूप विश्वास ठेवणारी ही लोक असतात। त्यामुळे ही लोक या क्षेत्रामध्ये पोलीस, आर्मी, त्याचप्रमाणे सरकारी नोकरीमध्ये चांगल्या प्रकारे आपला ठसा उमटवत असतात। त्याचप्रमाणे या लोकांचं सांगायचं झालं तर मला असं वाटतं की नोकरीपेक्षा देखील बिझनेसमध्ये हे लोक एक नंबरचे काम करणारे असतात। जर सूर्यासारखं जर यांनी वागलं, ज्याप्रमाणे सूर्य अगदी आपल्या वेळेमध्ये उगवतो, वेळेमध्ये मावळतो, त्याचप्रमाणे जर आपण आपल्या कामामध्ये जर पंक्च्युअल असेल तर आपल्याला नक्कीच यश मिळत असतं। आता तुम्ही म्हणा की आमचा तर एक नंबर आहे पण आम्हाला यश मिळालं नाही, तर चुकी तुमच्यामध्ये आहे, तुमच्या नंबरमध्ये बिलकुल नाही। जर आपण आपल्या कामामध्ये पंक्च्युअल नसाल, आपल्या जे ध्येय आहे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही जास्त महत्वाकांक्षी नसाल, तर हा दोष तुमचा आहे। जर मी तुम्हाला यामध्ये सांगू शकेल की जर तुम्ही तुमच्या कामामध्ये पंक्च्युअल असाल, वेळेमध्ये काम पूर्ण करत असाल, आपल्याला जे आवडत आहे ते करत असाल, तर 100% तुम्ही यशस्वी होणार। शक्यतो असे दिसणार आहे की एक नंबर मुलांकावाले लोक अयशस्वी आहे असं तुम्हाला बघायला मिळणार नाही। आता तुम्ही म्हणाल की एक नंबरवाले, मुलांकवाले सगळेच यशस्वी असतात का? 1 नंबर, 10 नंबर, 19 नंबर, 28 नंबर या जन्मतारखांची लोक सगळ्यांची सारखी पर्सनॅलिटी असते का? सगळ्यांचं नेचर सारखं असतं का? सगळ्यांना यश मिळतं का? तर त्यामध्ये प्रायोरिटी प्रमाणे सांगेल की 19 नंबर हा अतिशय लकी नंबर आहे। 19 नंबरला चांगल्या प्रकारे अथॉरिटी किंवा जास्त जीवनामध्ये यश मिळत असतं। त्याचप्रमाणे 19 बरोबर नंतर 28 नंबर हा देखील अतिशय लकी नंबर असतो। त्यानंतर 10 आणि 1 अशा प्रकारे प्रायोरिटी आपल्याला लावता येईल। म्हणजे हे लोक यशस्वी असतात आणि त्यांचे नेचर सुद्धा वेगवेगळे असतात। कारण 1 मध्ये सूर्याचाच नंबर आहे आणि 19 मध्ये सूर्य आणि मंगळ प्रतिनिधित्व करत असतो। सूर्य आणि मंगळ युती झाली म्हणजे 19 नंबर खूप शक्तिशाली नंबर तो मानला जातो। त्याचप्रमाणे 28 मध्ये चंद्र आणि शनी यांची युती मानली जाते, त्यामुळे तो देखील असा ग्रेट नंबर आहे। एकत्र मिळाल्यानंतर ते आपल्या जीवनामध्ये चांगला परिणाम दाखवत असतात। अशा प्रकारे आपल्याला प्रायोरिटीने सांगता येईल की ही लोक आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात। बिझनेस हा आपल्यासाठी खूप चांगला आहे। आपल्याला कोणते वर्ष लकी असतात, तर आपल्या जीवनाचे 1 नंबर म्हणजे पहिलं वर्ष, 19वं वर्ष, त्याचप्रमाणे ज्याची टोटल सम म्हणजे टोटल वर्षाची, आपल्या वर्षाची जर 1 असेल तर ते वर्ष आपल्या सगळ्यांसाठी लकी असतात। समजा उदाहरणार्थ आपल्या वयाचं 46 वय आपलं चालू आहे, तर 46 मध्ये 46, 6 4 10 याची टोटल 1 येते, म्हणजे हे वर्ष तुमच्यासाठी खूप लकी आहे। तुम्ही यावर्षी काहीतरी चांगले निर्णय घेणार असाल तर ते तुमच्यासाठी खूप फलदायी असणारे आहे। अशा प्रकारे आपलं लकी वर्ष सुद्धा आपल्याला काढता येतं, ज्याची टोटल सम एक येईल असं आपल्याला ते लकी वर्ष असतं। त्याचप्रमाणे या लोकांसाठी आवडीचा रंग किंवा त्यांना शुभ असणारा असा रंग, तर तो रंग म्हणजे सूर्याचे जे काही रंग आहे, येलोइश, ऑरेंज, हे सगळे त्यांच्यासाठी लकी असणारे कलर असतात। त्यांच्यावर छान पण दिसतात आणि लकी देखील असतात। यांच्यासाठी कोणते बिझनेस पार्टनरसाठी किंवा बिझनेस करण्यासाठी किंवा लाईफ कंपॅटिबिलिटीसाठी, म्हणजे आपल्या जीवन जगण्यासाठी, वैवाहिक जीवनासाठी आपल्यासाठी कोणता नंबर चांगला असतो, कोणता मुलांक आपल्यासाठी कंपॅटिबल आहे, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की 1 नंबरला 1 नंबर, 2 नंबर, त्याप्रमाणे 7 नंबर, हे 3 नंबर आपल्याला लकी असतात। म्हणजे ज्यांचा मुलांक 1, 2 आणि 7 असा असतो, असे लोक आपल्यासाठी खूप लकी असतात। आपण बिझनेस करताना किंवा आपला लाईफ पार्टनर चूज करताना या गोष्टीचा नक्कीच विचार करावा।
आणि अशाच प्रकारे जर आपल्याला जीवनामध्ये यश वगैरे पाहिजे असेल तर आपण सूर्याप्रमाणे, मी एकच सांगेल की सूर्याप्रमाणे आपण पंक्च्युअल राहा. आपल्या आयुष्यामध्ये आपण नक्कीच उंच शिखर गाठणार आहोत. या आयुष्यात आपण प्रगती करण्यासाठी चालू आहे, नंबर 1 ची पोझिशन ठेवण्यासाठी चालू आहे. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल त्या क्षेत्रामध्ये नंबर 1च्या पोझिशनमध्ये तुम्ही राहा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या. अशाच आपल्या अंकशास्त्राच्या सिरीजमध्ये जर तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा तुमचा मूलांक कोणता आहे. त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपले जे नातेवाईक मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत देखील ज्यांचा मूलांक 1 आहे अशा लोकांसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.